बोटावरची शाई नाही तर लोकशाही पुसली जाते अशा प्रकारची टीका विरोधक करतायत। सत्ताधारी त्याला उत्तर देत आहेत। आरोप प्रत्यारोप एका बाजूला सुरू असताना लोकशाहीच्या या उत्सवामध्ये राडे, तुफान, हाणामारी, मारामारी हे सगळं काही पाहायला मिळालं। अटीतटीच्या लढतीमध्ये मतं मिळवताना मतदानाच्या दिवशी हे सगळे राडे सुरू होते। काय घडलं दिवसभर तेही जाणून घेऊया। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 18 वरील मारुती विद्यामंदिरातील मतदान केंद्रावर मतदान यंत्राची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली। भाजपच्या कार्यकर्त्यांनी खोली क्रमांक 1 मध्ये शिवीगाळ करत मतदान यंत्राची तोडफोड केल्याचा आरोप शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी केला। शिवसेनेचे आमदार मंजुळा गावित यांनीही या केंद्राला भेट दिली। ईव्हीएमची तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी शिवसेनेनं केली। विकी परदेशी, प्रवीण अग्रवाल आणि त्यांच्यासह जवळजवळ 50 ते 60 लोकांचा मॉब या केंद्रामध्ये या ठिकाणी घुसला आणि त्यांनी डायरेक्ट अराजकता माजवून केंद्राध्यक्षांना त्यांना शिवीगाळ करायचा प्रयत्न केला। खोली क्रमांक 2 मध्ये सुद्धा या ठिकाणी एकदम जोरात तो मॉब घुसला आणि खोली क्रमांक 3 मध्ये सुद्धा त्या ठिकाणी जाऊन त्यांनी डायरेक्ट टेबलला त्यांना लाथा मारून ईव्हीएम मशीन सुद्धा फोडून टाकलेले आहे आणि इतका प्रचंड दहशत माजवली की जे मायमावल्या या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलेल्या होत्या त्या मायमावल्या सुद्धा भीतीने या ठिकाणी रडायला लागून गेल्या। जळगावात बोगस मतदार असल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली। अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांनी मारहाण केल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळ यांनी केला। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला। आणि राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिलेले असताना सुद्धा काही उमेदवार दबावतंत्राचा आपल्या पदाचा दुरुपयोग करून या ठिकाणी बोगस मतदान होण्यासाठी प्रयत्न करत होते। यामध्ये आम्ही जवळपास 40 ते 45 जणांना या ठिकाणी मतदान करण्यापासून संबंधित अधिकाऱ्यांनी पुरावे दाखवू न शकल्याने रोखलेलं आहे। जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये अपक्ष उमेदवाराकडून मारहाण झाल्याचा आरोप शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला। या मारहाणीत शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते वसंत सोनवणे जखमी झाले। जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पुण्यात प्रभाग 41 मध्ये बोगस मतदार आणल्याचा आरोप शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी केला। बीडमधून पुण्यात मतदानासाठी बोगस मतदार आणल्याचा त्यांचा आरोप आहे। पुण्यातील महादेववाडी परिसरात ही घटना समोर आली। अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 17 गडगडेश्वर शारदा विद्यालय इथं 1.5 तास ईव्हीएम मशीन बंद पडलं। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारानं राडा केला। ईव्हीएम मशीन बंद पडल्याबरोबर ती तात्काळ का बदलली नाही असा प्रश्न करत मतदान केंद्रामध्ये शिरून उमेदवारानं राडा केला। अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत सर्वांना मतदान केंद्राच्या बाहेर काढलं। मीरा भाईंदरमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना समोरासमोर आल्या। या वादातून एका तरुणाला मारहाण करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले। पोलिसांनी या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं। चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक मतदानादरम्यान शिवसेना आणि भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवार असलेले समर्थक आमने सामने आले होते। दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप केले गेले। पोलिसांनी सौम्य लाठीमार करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं। छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 24 इथं बोगस मतदानाचा आरोप असलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। मुकुंदवाडी मनपा शाळेतील मतदान केंद्रावर या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं। भांडूपच्या आदर्श नगर परिसरामध्ये शिंदेची सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। दोन्ही बाजूंकडून थोड्या प्रमाणात शाब्दिक बाचाबाची झाली।
राज्यातील महापालिका निवडणुकीत मतदारांनी मतदानात भरभरून प्रतिसाद दिलाय. मात्र या निवडणुकीत काही प्रमाणात गोंधळ वादावादीच्या घटनाही घडल्यात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. तर आपण बघितलं, एका बाजूला शाई पुसली जाते हा मुद्दा चर्चेत होता, तर दुसऱ्या बाजूला हे राडे आणि यानंतर या गोंधळात भर टाकली ती आणखीन एका मुद्द्यानं, आणि तो मुद्दा म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये मतदार याद्यातल्या घोळांवरून जी चर्चा सुरू होती तो मुद्दा याही मतदानाच्या वेळी समोर आला. अनेक मतदार हे मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले तेव्हा त्यांना मतदार यादीमध्ये आपलं नाव दिसलं नाही. अनेकांना दुसऱ्या प्रभागात आपलं नाव दिसलं, अनेकांचं गायब झालं. ह्या सगळ्या घोळाच्या दरम्यान राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना सुद्धा मतदार यादीत आपलं नाव शोधताना बरीच कसरत करावी लागली. तासाभर त्यांना पायपीट करावी लागली. त्यानंतर त्यांना मतदान करता आलं. पण मतदार यादीतला घोळ जैसे थे आहे हे पुन्हा अधोरेखित झालं. मतदार यादीमध्ये त्यांचं नावच नव्हतं. अधिकाऱ्यांनी त्यांना दुसऱ्या केंद्रावरती जाण्यास सांगितलं. एका मंत्र्याची ही अवस्था झाली होती. दुसऱ्या केंद्रावर सुद्धा गणेश नाईकांचं नाव नसल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. वनमंत्री गणेश नाईकांसह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांची नावं सुद्धा या यादीत सापडत नव्हती. त्यामुळे कोणाच्या प्रभावाने मतदान केंद्र बदललं हे तपासण्याची मागणी गणेश नाईकांनी केली आहे. आज आमच्या कुटुंबातील काही घटकांना CBSE खेरण्याला मतदान आहे आणि आता आमचं मतदान सेंट मेरीला आलं आहे. सकाळी सेंट मेरीला आम्ही आलो, त्या ठिकाणी मतदान आहे असं दाखवलं गेलं 9 नंबरमध्ये. 9 नंबर रूमच ती सापडली नाही. परत आम्ही गेलो CBSE स्कूलमध्ये, तिथे 9 नंबर रूम सापडली पण मतदार यादीत आमचं नाव नाही. परत इथं आम्ही सेंट मेरीला आलो आणि मग नंतर असं अलिबाबा 40 चोरासारखे कुठेतरी गुंफेमध्ये त्या ठिकाणी ते रूम आहे, मग तिथं मतदान केलं तर निघालो. अतिशय भोंगल कारभार आहे. या निवडणूक सिस्टीम सेटअप करण्यामध्ये इथल्या महापालिका स्तरावरच्या अधिकाऱ्यांना अपयश आलेलं आहे. गणेश नाईकांना जे हेलपाटे मारावे लागले त्यावरती राज्य निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलं. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या मुद्द्यावरून चांगलीच टोलेबाजी केली. तिकडे गणेश नाईकांकडे त्यांचं मतदान केंद्रच फरार झालं. म्हणजे टांगा आहे की नाही जागेवर मला माहित नाही, पण मतदान केंद्र फरार. त्यांच्या टांगा दुखल्या फिरून फिरून. या मतदान केंद्रात गेले, इकडे नाही, त्या मतदान केंद्रात 4 तास लागले त्यांना. म्हणजे हे मंत्र्याची हालत आहे. टांगा दुखल्या, केंद्र फरार. टांगा पलटी नाही झालं पण त्यांच्या खेट्यावरून टांगा दुखल्या. गणेश नाईक साहेबांची ॲक्च्युली त्यांनी वोटिंग केलेलं आहे. त्यांच्या कुटुंबाच्या सर्वांनी वोटिंग केलेलं आहे आणि त्यांचं मतदार यादीमध्ये नाव होतं. त्यांचं ॲक्च्युली त्यांना वोटिंग स्लिप पण वाटण्यात आल्या होत्या, पण वोटिंग स्लिपमधलं त्यांनी त्यांचं मतदान केंद्र बघितले नाही, चुकीच्या मतदान केंद्रावर गेले. ही आमची चुकी नाही. वनमंत्री गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचं मतदान केंद्र बदललं गेलं. तर इकडे मुंबईतील बोरिवलीमध्ये अभिनंदन सोसायटीतील मतदारांची नावच मतदार यादीमधून गायब असल्याचं समोर आलं. तब्बल 22 कुटुंबातील सदस्यांची नावं मतदार यादीमध्ये नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. काय चाललंय, काय कारभार आहे काही कळत नाहीये. सगळे नागरिक त्रस्त आहेत. सकाळपासून आपले ID कार्ड, वोटिंग ID कार्ड असते इलेक्शन ते दाखव, हे असे कार्ड असून सुद्धा जर का ह्याचा रेकॉर्ड सापडत नसेल तर मग कार्ड दिलेत कशाला आम्हाला? म्हणजे तुम्ही टेक्नॉलॉजी वापरत अपग्रेड करत सांगता आणि सगळीकडे बदलता. हाच कारभार आहे. म्हणजे उलट आम्ही गेल्यावर जे होतं ते बरं होतं, आता यावेळेला आमचं मतदान पण गायब करून टाकलंय. बोरिवलीसारखाच प्रकार चेंबूरच्या वॉर्ड क्रमांक 152 मध्ये घडला. इथे काही मतदारांची नावं यादीतून गहाळ झाल्याचं उघड झालं. इतकंच नव्हे तर चेंबूरमधील मतदार मुमताज शेख यांचं नाव लातूरमधील यादीमध्ये टाकण्यात आल्याचा प्रताप सुद्धा इकडे करण्यात आला. इकडे गेल्या इलेक्शन मध्ये आम्ही इथे वोट टाकला विधानसभेला. आता बोलतात तिथे नाव नाही आहे आणि ही यादीमध्ये दाखवतात लातूरमध्ये. आता लातूरमध्ये जायचं का इलेक्शन करायला? तुम्ही त्यांना विचारलं की गोळ कसं? गोळ बोलत तुम्ही आता इलेक्शन कमिशनला जाऊन भेटा. आता इथे आज वोट टाकायचं आम्हाला आणि इलेक्शन कमिशन मध्ये कधी भेटणार आम्ही लोक? तुमचं नाव होतं यादीत? माझं आहे, माझं आलं, बहिणीचं आणि बाकीचं नाव गायब झालेलं. वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा वेगळं काही घडलेलं नाही. इथंही मतदार यादीत घोळ झाला. एकाच कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळ्या ठिकाणी विभागण्यात आलं.
याचा मतदानावरती परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. हम यहाँ पे हमारे मोबाइल के अंदर चेक करते हैं तो मोबाइल के अंदर बताता है आपका रूम नंबर 7 है, रूम नंबर 7 की लाइन लगाया हमने। अब वो बोलते कि आपका यहाँ पे नाम नहीं है, आपको सेठ विद्या उधर अपना जिला पंचायत साला उधर जाने का। अब मेरी वाइफ का इधर आया, मेरा उधर आया, लड़के का दूसरे स्कूल में आया, तो हम कहाँ कहाँ वोट देने जाएंगे? राज्यात बहुतांश महापालिकांसाठी 9 वर्षांनी मतदान होत आहे. मात्र मतदार यादीतील गोंधळाने अनेक मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावला गेलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. मंडळी, संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे देशाचं लक्ष ज्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे लागलं, त्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं मतदान आज पार पडलं. मुंबईसह 29 महानगरपालिकांसाठी मतदान झालं, पण सर्वाधिक चर्चेचा, उत्सुकतेचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धाकधूक वाढवणारा हा निकाल असणार आहे तो मुंबई महानगरपालिकेचा. त्याचं कारण असं आहे की पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकत्र आले. ठाकरे ब्रँडच्या माध्यमातून त्यांनी सत्ताधारी महायुतीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आणि मुंबईमध्ये एक प्रकारची खरी लढाई, घनघोर लढाई आपल्याला पाहायला मिळाली. त्याचा निकाल काय आहे तो उद्या कळेल, त्याचं विश्लेषण आपण करूया. पण आज मात्र मुंबईकरांच्या मनात नेमकं काय आहे याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतोय. ईव्हीएम मध्ये मुंबईच्या पुढच्या 5 वर्षासाठीच्या कारभारांचं भविष्य कैद झालंय. अनेक नगरसेवक कोण असतील त्यांचं भविष्य कैद झालेलं आहे. पण आता सगळ्यांच्या हातात आहे तो म्हणजे अंदाज काढणं आणि प्रत्येक जण आपापल्या परीनं गेल्या 15 दिवसात जे राजकारण कळलं, जे समजलं, त्या सगळ्याच्या माध्यमातून आकडेमोड सुरू झाली आहे. आणि ही आकडेमोड अनेक एक्झिट पोलनी केली, अनेक पत्रकारांनी केली, तुम्ही सुद्धा केली असेल आणि त्या सगळ्याचं विश्लेषण आपण करणार आहोत. राजकीय नेत्यांची झोप उडवणारी ही आकडेवारी आपल्या सगळ्यांच्या समोर येते. प्रेडिक्टेबल म्हणजे ठोस सांगावं हात ठेवून की हो हेच घडणार आहे असं नाहीये. आणि हीच ब्युटी आहे खरं तर मुंबईच्या या निवडणुकीची. बाकी अनेक ठिकाणी एकतर्फी लढती आहेत, पण इथं मात्र एकतर्फी लढत नाहीये. जे एक्झिट पोल सांगतायत एज नक्की महायुतीला दिसतोय, पण लढाई मात्र घनघोर आहे. हे सगळ्या एक्झिट पोल आणि अंदाजांवरून समोर येत आहे. या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत. सगळं विश्लेषण आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी माझ्या सोबत इथे मुंबई महानगरपालिकेच्या समोर खरं तर एक स्वप्न घेऊन सुद्धा आले असतील कदाचित उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रवक्ते जयेश वाणी आहेत, ज्यांच्या पक्षाची सत्ता 25 वर्ष या मुंबई महानगरपालिकेवरती होती. पण कदाचित उद्याचा दिवस कसा असेल याचा अंदाज त्यांचा काय विचारूया. अमित मोडक माझे सहकारी आपल्या सोबत आहेत, ते सुद्धा विश्लेषण करतील. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. केशवजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आपल्या सोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आहेत. शीतलताई, स्वागत आहे तुमचं सुद्धा. काँग्रेसच्या प्रवक्त्या संध्या सवालाखे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. संध्याताई, तुमचं सुद्धा स्वागत आहे. आपण चर्चेची सुरुवात करूया केशव उपाध्ये यांच्यापासून. केशवजी, तुम्ही तुमचा जो वारू निघाला होता, जो अश्वमेध विजयाचा निघालेला होता, एकतर्फी जिकडे जावं तिकडे फक्त विजय विजय असं होतं. पण मुंबई महानगरपालिकेच्या वेशीवरती विरोधकांनी, 2 ठाकरे बंधूंनी काहीसा ब्रेक लावण्यात किंवा तुम्हाला जास्त घाम घालण्यात यश मिळवलं का? एक तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्ही दिलेलं आहे. मी असं म्हणत नाही की मला ती परिभाषा वापरायची नाहीये. आम्ही लोकांच्या सेवेत, लोकांच्या विकासासाठी आम्ही काम करतो आहोत. म्हणून आम्हाला या ठिकाणी लोक निवडून देत आहेत, लोक विजयी करतायत, ही वस्तुस्थिती आहे. पण तुमच्या परिभाषेत जर बोलायचंय काय आमचा विजय रथ वगैरे, तर मुळामध्ये खरं म्हणजे आता मतदान होऊन गेले. मला आता वेगळे काही सांगण्याने काही फरक पडणार नाही. आणि उद्याच्याला कदाचित आपण पुन्हा या चर्चेत भेटलेलो असतो तर तुमच्या लक्षातच येईल की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुती ही प्रचंड मतांनी आणि भरपूर जागा घेऊन ज्या पद्धतीचं एक वातावरण, एक पद्धतीची लहर ही मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीची, ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मुंबईतल्या लोकांनी विकासासाठी मतदान केलंय, मुंबईतल्या लोकांनी सुरक्षिततेसाठी मतदान केलंय, मुंबईतल्या लोकांनी सतत फक्त भावनेवरती मराठी 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 असं केवळ भाषणापुरतं मराठी करणाऱ्यांनी इलेक्शन आलं की मुंबई सोडणार ही कॅसेट वाजवणाऱ्यांना या निवडणुकीमध्ये पूर्णतः नाकारलंय.
भाऊ म्हणून ते एकत्र जरूर आहेत, त्यांचा सन्मान आहे, बर. त्यांचा आदर आहे, कुटुंब म्हणून त्यांनी एकत्र राहावं, त्याबद्दल त्यांना शुभेच्छाच आहेत. पण मुंबईचा विकास करायचा असेल तर ठीक आहे, भारतीय पण जनता केशवजी पार्टी असं चालणार नाही, हे असं असतील चालणार त्या नाही लक्षात अजिबात. तुमच्याकडे दररोज आकडे येतात असं आम्ही ऐकलेलं आहे. तुमच्या 50 प्रमुखांपासून तुमच्याकडे आकडे येतात. रोज आपल्या किती मायनस आहोत, किती प्लस आहोत असं तुम्हाला कळतंय असं ऐकलंय. मतदान झालंय, आचारसंहिता नाहीये, आकडा सांगा मला. मी उद्या विचारणार आहे तुमचा आकडा हा होता. नाही, मला माहिती आहे तुम्ही आता सगळ्या पत्रकारांची काही वेळापूर्वी तिथंच जिथं तुम्ही आहात तिथून सगळ्या पत्रकारांकडून आकडे विचारले. मला आकडे सांगायची गरज वाटत नाही, पण फक्त एवढंच सांगतो की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना प्रचंड घवघवीत मताने, तुम्हाला ते आकडे बघून एका अर्थाने इतकी मोठी लाट जी लहर अनेक पत्रकारांना दिसली नाही. म्हणजे मला एक तर जरूर सांगितलं पाहिजे की काय काटेकी टक्कर मीडियातला काही विशिष्ट हितचिंतकांपुरती होती. जमिनीवरती लोक भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीच्या पाठीशी होती. त्यामुळे आकडे एक 12-14 वाट बघा. ठीक आहे. जयेश आपल्या सोबत आहे. जयेश त्याच्याबद्दल जास्त सांगतील. जयेश, भाजपचा कॉन्फिडन्स बघा, प्रचंड बहुमतानं लाट आली आहे भाजपची असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचा सुपडा साफ होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. लढत बिडत तर काही विषयच नाहीये. विलासजी, माझ्या मते आपण केशव उपाध्याय काय म्हणताय ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही. ते असं म्हणालेत की उद्या कदाचित आपण भेटूया. कदाचित भेटूया याचा अर्थच हा आहे की त्यांना त्यांच्या विजयावरती कॉन्फिडन्स नाहीये. मी म्हणतोय की उद्या मी तुमच्याकडे आहेच ना 1 ते 3 आणि मी येणार. निकाल काही का असेना, कारण की मला माहिती आहे मुंबईकरांनी आम्हाला आशीर्वाद दिला. का आशीर्वाद दिलेला आहे? मी काय आता निवडणुकांच्या वेळेसचं भाषण करणार नाही की आम्ही काय केलं, त्यांनी काय केलं, या सगळ्या भानगडीत जायचं नाही. ते सगळं झालंय. आता मतपेटीमध्ये ज्याला आपण म्हणतो ना की तो जो जिन आहे तो बंद झालेला आहे, तर तो आता बाटलीत बंद झालाय. आता मुद्दा हा आहे की ह्या निवडणुका कशा लढल्या गेल्या याच्यावरती मराठी माणूस म्हणून, महाराष्ट्रीय माणूस म्हणून आपण विचार केला पाहिजे. त्याच्या पुढचं जाऊन मी आकडे आता सगळीकडेच बघतोय. म्हणजे सगळ्या आकड्यांचं तर एवढं आकड्यांची लाट आली आहे सध्या असं म्हटलं तर हरकत नाही. पेव म्हणजे काय म्हणतात माहिती का तुम्हाला? म्हणजे आम्ही जिथे राहतो कल्याणला, त्याच्या बाजूला उल्हासनगर आहे, जिथे मटक्याचे आकडे चालायचे पूर्वीच्या काळी. उल्हासनगरला लाजवेल असे मटक्याचे आकडे सुरू आहेत. आश्चर्य सांगतो, हे जे आकडे आहेत ना 4 दिवसांपासून असेच चालू आहे. एका सेफोलॉजिस्टचं नाव मी फक्त घेणार नाही, कारण की तो दुसऱ्या चॅनलला बसला होता. त्यांनी विधानसभेच्या मतदानाची टक्केवारी काढून मग त्यांनी सांगितलं की अमुक अमुक येतील. त्यांनी 4 दिवसांपूर्वी सांगितलेले आकडे आज जशाला तसे जवळपास सगळे लोक सांगतायत. माझं असं म्हणणं आहे, निवडणूक आयोगाने घोषित केलं का हो की मतदान किती टक्के झालं? निवडणूक आयोगाने हे घोषित केलं की कुठलं मतदान किती टक्के झालं, कुणाचं मतदान किती टक्के झालं? म्हणजे आड्यातच नाहीये आणि पोहऱ्यात आलं सुद्धा, असं कसं होईल? तर हे जे आकड्यांचे खेळ चालू आहेत, शिवसैनिकांना हातबुद्ध करण्यासाठी. तुमचा स्वतःचा पक्षाचं काहीतरी असेल ना अनालिसिस, तुमचं अनालिसिस काय? माझं अनालिसिस 25 वर्षाची सत्ता तुमची ठेवताय तुम्ही शाबूत, 100% काय होणार आहे? मी तुम्हाला सांगतो 25 वर्षांची जी आमची सत्ता आहे ती अजून 15 वर्ष टिकते. बर, मी या 5 वर्षांचं नाही, पुढच्या 10 वर्षांचं शीतलताई शीतलताई तुमचं हे हास्य कशासाठी आहे? तुमच्या विजयासाठी आहे, त्यांच्या पराभवासाठी आहे, की कशासाठी नेमकं आहे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडंसं तुम्हाला वाईट वाटतंय का? कारण जे सगळे आकडे अंदाज दाखवतायत त्याच्यापेक्षा तुमच्यापेक्षा जास्त युबीटी खूप पुढे आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष तुमच्यापेक्षा खूप पुढे आहे. मी एक सांगू इच्छिते विलासजी की आता आपण जे काही बोलणार आहोत ते फक्त अंदाज आहेत त्याच्यावर बोलतोय. त्याच्यामुळे हे काही नक्की आकडे नाहीयेत, हे सर्वजण मान्य करतायत. एक लक्षात घ्या, 114 हा जो जादुई आकडा आहे हा महायुती पार करणार आणि महायुतीचा महापौर बसणार, हे 100% खरं आहे. यामध्ये कुठलंही दुमत असण्याची गरजच नाहीये. कारण जे आमच्याकडे आकडे येत आहेत, आम्ही सुद्धा आमचेही लोक तिथे आहेत, त्याच्यामुळे जे काही आमच्याकडे माहिती येते त्यानुसार मी तुम्हाला नक्की सांगू इच्छिते की आम्ही 114 हा आकडा पार करणार आहोत. बघा, मराठी म्हणून खूप भाऊ एकत्र आले, बऱ्याच गोष्टी झाल्या, आता त्याच्यावर बोलण्यात अर्थ नाहीये. पण मराठी माणूस महायुतीच्या मागे ठामपणे उभा राहिलेला आहे, हे तुम्हाला उद्या नक्की दिसणार. विकास आणि विकास या एका गोष्टीसाठी मराठी माणूस महायुतीच्या मागे उभा राहिला, याचे आकडे तुम्हाला उद्या 100% दिसते. तुम्ही टाळलेला आहे तुमचा आकडा सांगायला, ठीक आहे. मी जास्त ताणत नाहीये, कारण तुम्ही कम्फर्टेबल असाल तर सांगाल. संध्याताई, तुमची कामगिरी या निवडणुकीमध्ये रिपीट करेल 2017ची,
की तुमचा अंदाज आहे कमबॅक कराल की अजून घसरण होईल? काय तुमचं अनालिसिस काय आहे? वंचितला सोबत घेण्याचा तुम्हाला फायदा की तोटा खाली ग्राउंडवर काय दिसला आज? निवडणूक संपली, आता बोला. निश्चितच फायदा झालेला आहे, तोटा झालेला नाही. आणि आमचा आकडा जो आहे तर आमची सवय नाही आहे आकडा जाहीर करायची. आकडा जाहीर करायची जी सवय आहे ही भाजपवाल्यांची आहे, कारण त्यांना पहिलेच माहित असतं की त्यांच्या सीटा किती येतात. कारण याचा अर्थ वोट चोरी हे जे फेराफेरी झालेली आहे, जसं मंत्री प्रदान करायला इकडे तिकडे फिरावं लागतो, त्याच्यामुळे जादुई आकडा नाही, त्यांना आकडा माहिती नाही. काँग्रेसवाल्यांना आकडा माहिती नाही. आम्हाला माहिती आहे जनतेच्या मनामध्ये काँग्रेस आहे, परंतु जनतेच्या मनात रिझल्ट लागू देत नाही हे आमचं मत आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे विलासजी? मलाही माहिती आहे, तुम्ही पण बोलणार नाही, लोक बोलतात पण हे ऐकून घेत नाही. कारण यांचा आकडा जो ठरलेला आहे तो ठरलेलाच आहे. आज जरी यांनी सांगितलं नसेल तरी केशव तुमचा आकडा हा तुमच्या नेत्यांना विचारा, तो ठरलेला आहे. कदाचित जर तसं घडलं तर मात्र त्यांच्या मनाप्रमाणे होईल. परंतु काँग्रेसच्या पाठीमागं मराठी माणूस होता. त्या दिवशी सुद्धा शीतलताई त्या ठिकाणी होत्या, आम्ही त्या ठिकाणी गेलो, परंतु हे सांगू शकले नाही की महापौर. मी त्यांना सांगितलं की प्रश्नाचं उत्तर काँग्रेस पक्ष निश्चित देऊ शकतो, कारण काँग्रेस पक्ष सर्व समाजाला घेऊन चालतो आणि म्हणून इथला महापौर कोण झाला पाहिजे याचं उत्तर हे लोक देऊ शकत नाही, मात्र काँग्रेस देऊ शकते हे मी तुम्हाला सांगते. म्हणजे काँग्रेस निर्णायक ठरू शकेल ह्या सगळ्या लढाईमध्ये असं तुमचं म्हणणं आहे? कदाचित किंग मेकरच्या भूमिकेत तुम्ही असाल का माहित नाही, तुमचा आत्मविश्वास तो आहे 100%. मग तसं असेल तर नगरसेवक सांभाळणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. तुमचे नगरसेवक तुम्हाला सांभाळणं गरजेचं आहे नक्की. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे बघा, हिंदीमध्ये एक म्हण आहे, ताई एक मिनिट, ताई आपण जे म्हटल्या विलास सरांच्या मनात जो प्रश्न आला ना की नगरसेवक सांभाळावा लागेल, एक हिंदीमध्ये म्हण आहे, गाव बसा नाही लुटेरे आ गए. म्हणजे ह्यांना माहितीये चोर कोण आहे आणि चोरी करून जिंकू शकतात. तसं नाही. बघा, ही सार्वत्रिक भावना आहे, महाराष्ट्रात झालं नाही का? भावना आहे ही सार्वत्रिक महाराष्ट्रात काय झालं नाही का? महाराष्ट्रात अनेक वेळा झालं नाही. लोकांचे चोर होणार. ठीक आहे, अमित मोडक माझ्या सोबत आहे. तुम्ही बघितलंय राजकीय नेते सगळे प्रयत्न करतायत, हे सगळे प्रवक्ते आकडा सांगायचा नाहीये, हे आकडा टाळतायत. मला वाटतं या निवडणुकीची हीच ड्युटी आहे की छाती ठोकपणे कोणी सांगू शकत नाही हा आमचा आकडा असेल. पण चौथी निवडणूक आहे माझी पत्रकारितेत आल्यानंतरची, कदाचित तुमचीही तेवढी असेल, पण आतापर्यंतची ही सगळ्यात अतिशय उत्कंठावर्धक निवडणूक ठरलेली आहे. खरंच आकडा सांगणं इतका अवघड आहे का? गेले आपण 1-1.5 वर्ष या निवडणुकीची सगळी लोक वाट बघत होते, चर्चा होती, आणि आज जेव्हा मतदान संपलं त्यानंतर एक गोष्ट ठामपणे सगळेजण सांगतायत की ठामपणे कोणीच सांगू शकत नाही की ठामपणे आम्ही निवडून येऊ. हे या निवडणुकीचा आजच्या दिवसाचा नाही, ठामपणे नाही सांगत आहेत ते, नाहीतर त्यांनी आकडा दिला असता. कोणी आकडा देत नाही आणि हे विशेष आहे. विचार कर विलास की जे भाजपने विधानसभा जिंकली, नगरपालिकेत एवढं प्रचंड यश मिळवलं भाजप आणि शिंदेंनी, ते त्या यशापासून आज 1 महिना पण झाला नाही, पण आज असं नाही म्हणत आहे की आमची सत्ता येईलच. ते काय कोणीही ठामपणे आकडा सांगत नाहीये. आणि हे का घडलं तर याचं श्रेय द्यायला लागेल आपल्याला ठाकरे बंधूंना. ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचा लढा उभा केला, निकाल काही लागो लेकिन फाईट होईल. क्रिकेटमध्ये आपण जे म्हणतो की मॅच चांगली झाली पाहिजे, निकाल काही लागो. आणि मला असं वाटतं की गेल्या एका आठवड्यात ठाकरे बंधूंनी ही मॅच इंटरेस्टिंग बनवली आणि त्यामुळेच आज कोणी ठामपणे सांगू शकत नाहीये की आकडा हाच आहे. ज्या काही लोकांनी आकडा देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या हिमतीची आपण दाद दिली पाहिजे, कारण हा अंडर करंट कोणाला कळत नाहीये. तो करंट राज ठाकरेंनी सोडला, तो पोहोचला कुठपर्यंत, झटका कुणाला दिला हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की केशवजी आपल्या सोबत आहे, ज्या विश्वासाने ते कायम वावरत असतात ना, तो विश्वास त्यांनी आज कायम ठेवलाय, पण आकडा मात्र आपल्यापासून दूर ठेवलाय. आणि मला असं वाटतं की इथून आपल्या मित्रांना हा क्यू घ्यायला पाहिजे आणि उद्या थोडा ना थोडा आपल्यासाठी चान्स आहे एवढा विश्वास त्यांना बाळगायला पाहिजे. ठीक आहे, पण माझी बॉडी लँग्वेज नेमकं हेच सांगते ना. बरं, हा बॉडी लँग्वेज मी प्रयत्न करतो त्यांचे चेहरे सुद्धा वाचण्याचा. केशवजी, विलास मला बोलायचंय, बाकी अंदाज खरे ठरो अथवा न ठरो,
16 तारखेनंतर महाराष्ट्र मुंबईमधून ठाकरेंचं राजकारण संपलेलं असेल हे भविष्यवाणी तुमच्या नेत्यानं केली होती. ती भविष्यवाणी तर नक्की खोटी ठरेल का? विलास, मला बोलायचं आहे. प्लीज बोला बोला, तुमच्याकडे चालू आहे. विलास असं आहे, तुम्ही म्हणजे मला खरंच कळत नाही. एकीकडे तुम्ही तिथं, आम्ही इथे लांब आहोत, त्यामुळे तिथं तुम्ही आम्हाला एकतर वेळ कमी देताय. सगळ्यात पहिली गोष्ट. त्यामुळे मला हे बरोबर नाही. आणि स्वतः अर्थ काढून मोकळे कोण तुमच्याशी उभारले ते म्हणतात नाही, बोला. बोला, बोला, बोला. अर्थ काढला होता त्यांनी. मी वारंवार सांगतोय भारतीय जनता पार्टी जिंकणार. म्हणजे जे मराठी माध्यमांमध्ये ठराविक लोकांमध्ये जे पूर्वग्रह दूषितपणे वागत आहेत, जे भाजपाबद्दल अत्यंत पूर्वग्रह पद्धतीने वागतायत, त्याचे तुमच्याशी उभारलेले पत्रकार आहेत, तुमच्याशी उभा राहिलेले. काय मुक्ताफळ त्यांनी आता इथं उधळली? कुठल्या कशा उधळली मुक्ताफळ ही? म्हणजे मी तुम्हाला सातत्याने सांगतोय की भारतीय जनता पार्टी ते जिंकणार. भारतीय जनता पार्टी आता तुम्ही सांगू शकत नाही. काय संबंध आहे? इथे आत्मविश्वासाने मी सांगितलं भारतीय जनता पार्टी नंबर 1 पार्टी येणार, भारतीय जनता पार्टीच इथे जिंकणार, हे मी सांगतोय. ह्यांना स्वतःचे विशफुल थिंकिंग का जोडतायत? तुम्हाला असं वाटू शकतं भाजपबद्दल तुम्हाला आक्षेप असू शकतो, पण तो तुम्ही तुमच्या तोंडी व्यक्त करा ना. तुम्हाला आमच्या तोंडी घालायचं कारण काय होतं इथे? त्यामुळे मुळात ही चर्चेची पद्धत बरोबर नाही, हे विलास लक्षात ठेवलं पाहिजे. कोणी विलासजी, घातलं मलाही तुमच्या यावर तोंडी? बोलायचंय. कोणी घातलं तुमच्या तोंडी? मी ही 114 आकडा सांगितलेला आहे आणि तुम्ही म्हणताय मी आकडे सांगत नाही. मगाशी ऐका, काढून रेकॉर्डिंग करा. कोण तुझ्याशी कशासाठी आमच्या अशा पद्धतीने बोलणं चाललंय? तुम्ही आधीच ठरवलंय का कसं बोलायचंय ते? ताई, तुमच्याबद्दल स्पेसिफिकली विचारलो. शिवसेनेचा आकडा किती विचारलो तुम्हाला, तुम्ही सांगितलं नाही. त्याच्याबद्दल बोलतोय ताई. जाणार आहोत हे आम्ही तुम्हाला ठामपणे सांगतोय. नाही नाही, मी तुम्हाला शिवसेनेचा आकडा किती विचारला होता तर तुम्ही सांगितलं नाही. मग त्यांनी आकडे सांगितलेत का? तुमच्या तोंडाने बोला. तुम्ही आमच्या तोंडी घालू नका. तुमच्या मनातली इच्छा भाजपबद्दल तुम्हाला आक्षेप असू शकतो. आज दिवसभर बघतोय काही पत्रकारांना भाजपबद्दल आक्षेप आहे, तो मी पाहतोय दिवसभर, पण तो इथे अशा पद्धतीने आणू नका. कसला आक्षेप? कसला आक्षेप? काय चाललंय? तुम्ही काय मला सांगा. आता त्यांची रेकॉर्डिंग काढून दाखवा. आता काय बोलले ते? की भाजप आत्मविश्वास नाहीये, त्यांची बॉडी लँग्वेज आहे. काय संबंध आहे? तुम्हाला जे वाटतं तुमच्याबद्दलची विधानं इथं तुम्ही सांगा नाही ते. ही कुठली पद्धत आहे चर्चेची? एकांगी चर्चा करायची आहे का? चर्चेत घेऊ नका आम्हाला. नाही 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 नाही, तुम्ही तुमच्या मुद्द्याबद्दल बोला. मी तुम्हाला प्रश्न विचारला त्याच्याबद्दल बोला. हा, मी माझ्या एक मिनिट, त्यांचं म्हणणं पूर्ण होतं. त्यांचं म्हणणं मला वेळ दिला जात व्हायला हवी. चर्चा ही बॅलन्सिंग व्हायला हवी. चर्चेमध्ये किमान पत्रकारांनी जाहीरपणे तरी एकांगी भूमिका घेऊ नये, अशी तुमच्या शेजारी जे पत्रकार उभे त्यांना माझी विनंती करा. बरं ठीक आहे, तुम्ही बोला, तुमचं मत सांगा. 16 तारखेनंतर ठाकरेचं राजकारण अस्तित्व संपेल अशा प्रकारची भविष्यवाणी केली होती. तुम्हाला ह्या निवडणुकीच्या सगळ्या लढाईत असं जाणवलं का की हे एकतर्फी झाली आहे, की तुम्हाला फाईट दिली? देतो. सगळ्यात पहिल्यांदा माझा मित्र मगाशी जयेश वाणी मगाशी असं म्हणाला की त्याला उद्याच्याला कदाचित अशा अर्थाने मी शब्द प्रयोग केला होता की चॅनलला तर आपण सगळ्या चॅनलला सकाळपासून आहोत, कदाचित तुमचं माझी भेट होणार नाही, कारण कदाचित तुमची शिफ्टच्या नंतर किंवा तुमच्या शिफ्टच्या आधी आपण येऊन गेलो असो, अशा अर्थानं ते कदाचित होतं. त्यामुळे ज्यावेळी भारतीय जनता पार्टी पराजित होत होती, वाईट अवस्था होती, तेव्हा सुद्धा मी जयेश वाणींना आठवत असेल, तेव्हा सुद्धा केशव उपाध्याय डिफेंड करायला त्यावेळी वस्तुस्थिती मांडायला येत असे. आता जिंकल्यानंतर न येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे उद्याच्याला 100% येणार, फक्त वेळा कदाचित पुढे मागे होऊ शकतात. ही त्यातली सगळ्यात मोठी पहिली बाजू त्यातलं होतं. दुसरं असं आहे की ठाकरेंचं राजकारण, ठाकरेंचं ज्या शहरावरती म्हणजे खरी परिस्थिती आहे. आता तुम्ही लगेच मला म्हणजे परवाची रविवारची सभा झाली, काय सभेची अवस्था होती मला आजही आठवत आहे. मी अनेक वेळा महायुतीच्या सभा, शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या सभा झाल्या, त्यावेळी शिवाजी पार्क काय गच्च भरलेलं असायचं हे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये जिथं निम्मही मैदान जेमतेम भरत नव्हतं, रिकाम्या खुर्च्या होत्या, तिथं अवस्था, ज्या शहरावरती राज्य केलं बाळासाहेब ठाकरे नावाचं खूप मोठं नाव या ठिकाणी होतं, त्याच ठिकाणी जे वैभव बघितलं होतं तिथं रिकाम्या मैदानाचा दुष्काळ पाहायला मिळाला. इथंच खरं तर चुणूक या ठिकाणी मुंबई महापालिकेचा निकाल काय लागतोय ही सगळ्यात मोठी चुणूक होती. आता तुम्ही लगेच आमचे मित्र जयेश वाणी किंवा बाकी सगळे काय बघा तुमच्या भाजपच्या आम्ही दाखवतो याच्यामध्ये. प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टीचं काय, पण हे बघा पत्रकार म्हणून काम आहे. तुम्ही म्हणाला दोघांनाही समान वेळ दिला पाहिजे, तुम्ही टीका केली, मला उत्तर घ्यावं लागेल. जी परिस्थिती होती ती परिस्थिती आपण बघितली, ही वस्तुस्थिती आहे. नाही पण विलास, हा, मी ऐकलं आता केशव सरांचं म्हणणं. हा, माझं म्हणणं आहे की केशव सरांनी कदाचित
देवेंद्र फडणवीसांच्या सभेचे व्हिज्युअल डोळ्यांसमोर आणून आमच्या सभेविषयी बोललेत, कारण की उभ्या महाराष्ट्राने बघितलं आमची सभा कशी झाली आणि फडणवीस साहेबांची सभा कशी झाली. आता मुद्दा तो नाही केशव सर, माझं काय म्हणणं आहे की एवढी चिडचिड करू नये याच्यासाठी म्हणतोय मी, अत्यंत विनम्रतेने आपल्याला सांगतो, अमितची बाजू नाही घेत आहे, अमितही माझा मित्र आहे. अमित असं म्हणाला की तरी सुद्धा आपण आत्मविश्वासाने बोलता आहात, आपल्याविषयी उलट अमित चांगलं बोलला, फक्त कदाचित मग ऑडिओचा प्रॉब्लेम असू शकतो ज्याच्यामुळे आपण मिसअंडरस्टँड करून घेतलं. तसं नाही, मी अमितची बाजू घेत नाहीये, पण ही चिडचिड होणं स्वाभाविक आहे. ऐका आता सर मी बोललो नाही ना केशव सर, मी आपल्यामध्ये बोललोच नाही, माझं होत केशव सर, माझी विनंती आपल्याला त्याचबरोबर शिवसेना मनसे आघाडी. बघा ही जी चिडचिड होते ना तुमची, विचारून घ्या केशवजी, ही तुमची चिडचिड होते ना, ही चिडचिड याचं निदर्शक आहे की उद्याचा निकाल तुम्हाला तुमच्या लोकांनी तुमच्या कार्यालयात सांगितला. उद्या तुम्ही ट्रिमेंडसली हरता आहात हे तुम्हाला कळालेलं आहे, म्हणून ही सगळी चिडचिड होते. जे इश्यू नाही त्या नॉन इश्यूज वरती या पद्धतीने आपण भांडायचं काही कारण नाही. केशवजी, एवढी चिडचिड करायची काही आवश्यकता नाहीये ना. तुम्ही जसं 2 देता दुसऱ्याला तसे 2 तुम्हाला देतील ना लोक. नीट चर्चेत सहभागी करून नाही, अजिबात नाही. आज गेली एक मिनिट केशवजी, गेले 400 एपिसोड झाले बडे मुद्द्याचे, कुणी आतापर्यंत त्याच्याबद्दलचा प्रश्न विचारू शकले नाहीये. एक मिनिट केशवजी, हे अजिबात नाहीये. मी तुमचा हात खोडून काढतोय. मतदान झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही जो आरोप लावताय की हे बायस चाललंय आणि हे असं नाहीये, आम्ही बायस पत्रकारिता केली नाही. 400 एपिसोड झाले बडे मुद्द्याचे. हा संकेत पाळला नसेल तर मी काहीच करत नाही. आम्ही तुम्ही उद्या आज तुम्ही मनसोक्तपणे तुम्हाला जो अजेंडा चालवा, कारण मध्येच तुम्ही तर बोलायला मध्ये संधी देताय तुम्ही. नाही, कारण काय? अजिबात नाही. विरोधकांना वाटतं त्यांचा अजेंडा, तुम्हाला वाटतं त्यांचा अजेंडा, आमचा अजेंडा, आम्हाला घेणं देणं नाही तुमच्या कुठल्या अजेंड्यांमध्ये. तुम्ही तुमचा माईक तुम्ही उभाठाच्या प्रवक्त्याला देता, ही कुठली पद्धत आहे? एका वेळी एकाने बोललं पाहिजे, संकेत पण नाही पाळतायत. प्रत्येकाला माईक आहे, एक प्रत्येकाला माईक, तुम्हाला माईक आहे, प्रत्येक माईक आहे ना. ही चर्चा ठरवली वेगळ्या ठिकाणी, नेता वेगळ्या पद्धतीने, इथून तुम्ही सुरुवात भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यावर तुम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी कमी नीट हे चर्चेत सहभागी न करून घेणं. तुमचा कोण पत्रकार बाजूला उभा आहे तो वेगळी भूमिका घेऊन मांडतोय, हे काय चाललंय? हा कुठला अजेंडा चालवत आहे? काही नाही, हे व्यवस्थित चाललेलं आहे. तुम्ही तुमची भूमिका मांडा. महाराष्ट्र बघतोय, आमच्या क्रेडिबिलिटी बद्दल तुम्ही प्रश्न उपस्थित करणं अयोग्य आहे. आम्ही तुम्हाला संधी देतोय, तुम्हाला प्रश्न विचारतोय. एवढी चिडचिड करण्याची गरज नाहीये केशवजी, प्लीज. असं नाहीये, तुम्हाला पूर्ण वेळ देतोय. आणि या चर्चेचं रेकॉर्डिंग काढून बघा, अनेक मिनिटं सर्वाधिक तुम्ही बोललाय. कोण एक पत्रकार तुम्ही घेतला, त्या पत्रकारांनी एकांगी पद्धतीने भूमिका मांडली, हा माझा पहिला आक्षेप आहे, जो पत्रकार म्हणून असता कामा नये. पण नंबर 2, तुम्ही नोंदवू शकता ना. एक मिनिट मी त्यांना देतो. माईक घेताय, तो माईक वरती बोलतोय, ही दुसरी पद्धत नाही. आणि मग जर असं चालवायचं असेल, माईक त्यांना द्यावाच लागेल. माईक त्यांना न देता प्रत्येकाला माईक आहे. तुमच्या मनाला येईल ते प्रश्न विचारा, मला काय. हा बरं ठीक आहे, थांबा एक मिनिट. केशवजी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा जो बूम आम्ही यांना देतोय त्याचं कारण असं आहे, ते टेक्निकली आमच्यावर आलेलं हे आहे की त्याचा आम्हाला काही आनंद नाही आहे, आणि आम्ही त्याच्या अगोदर बोललो पण, हा बूम जर त्यांच्या हाती दिला नाही तर त्यांचा आवाज पोहोचू शकणार नाही. आणि केशवजी, मी अमित बोलतोय, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला तेच सांगायचं आणि शांतपणे तुम्हाला सांगतोय की आम्ही, केशवजी एक मिनिट ऐकून घ्या, तुमचं ऐकून घेतलं, बघा एक याच्या अगोदर आमची चर्चा झाली, आमच्या सगळ्या रिपोर्टर्सनी जो काही पोल दाखवला त्यामध्ये भाजप 90च्या पुढेच आहे, काही जणांचा 100 आहे, आणि काही जणांनी युबीटीला 80 पर्यंत नेलंय. आणि या सगळ्यांना घेऊनच आम्ही चर्चा करतोय, एकांगी चर्चा. तर मग तेव्हा कोणीही आरोप केला नाही आमच्यावर की तुम्ही भाजपला 90-100 जागा तुमचेच पत्रकार कसे दाखवताय. हा त्यांचा अंदाज होता. आम्ही जे, किंवा इकडनं जे आता जयेश बोलला की तुमच्यापर्यंत पोहोचायला हे झालं असेल, म्हणण्याचं तात्पर्य एवढंच होतं की गेल्या काही दिवसात प्रत्येक जण जे आत्मविश्वासानं म्हणत होता की महायुती 140-145 येईल, त्याचा आत्मविश्वास कमी झाला. तुमचा असं अजिबात म्हटलेलं नाही.
जो 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 ग्राउंडवर होता ना, ज्याला ते दिसत होतं, गेल्या 2 दिवसात ते बदललं आणि जे लोक ठामपणे बोलत होते त्यांचा आत्मविश्वास कमी झाला. त्यामुळे केशवजी अजिबात गैरसमज करून घेऊ नका. एकांगी जाण्याचा प्रश्नच नाही आहे आणि तुमचीही बाजू घेण्याचा प्रश्न नाही आहे आणि युबीटीची बाजू घेण्याचा प्रश्न नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं आपण पुन्हा एकदा चर्चेवर येऊया. सांगतो थोडासा टेक्निकल आज आम्ही बाहेरून करतोय, आउटडोअर करतोय, सगळ्यांना बोलता आलं नाही, आपल्याला वेळ पुरेसा मिळाला नाही. पण केशवजी हे अतिशय आक्षेपार्ह आहे की तुम्ही आमच्या क्रेडिबिलिटीवर प्रश्न उपस्थित केला. 400 एपिसोड आम्ही केलेले आहेत बडे मुद्द्याच्या माध्यमातून. प्रत्येक मुद्द्याची कधी कुठला अजेंडागिरी आम्ही केलेली नाहीये. इथं सामान्य माणसाचा आवाज उपस्थित करण्याचा आम्ही प्रयत्न केला. प्लीज, आम्ही तुम्ही सत्ताधारी आहात, तुम्हाला प्रश्न विचारणार, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार, पण तुम्हाला जे हवं तेच आम्ही करू असं होणार नाही. कधी विरोधकांना सुद्धा वाईट वाटेल, सत्ताधाऱ्यांना वाईट वाटेल. मी आक्षेप नाही घेतला विलास. मी आज पहिल्यांदा आलो का चर्चेमध्ये? मी याच्यापूर्वी आलेलो आहे. अत्यंत कठीण परिस्थितीचा मी चर्चेत आलेलो आहे. ठीक आहे, ठीक आहे, आपण पुढे जाऊया. महाराष्ट्राला आपले वाद ऐकायचे नाहीयेत, महाराष्ट्राला अनालिसिस ऐकायचं होतं. बरं, एक केशवजी उद्या येताना जिंकला तर पेढे घेऊन या, आम्ही त्याचं सुद्धा स्वागत करू. आम्हाला का पूर्वग्रह दूषित असण्याचा काही एक संबंध नाहीये त्याच्याबद्दल. प्लीज गैरसमज करून घेऊ नका. तुम्हाला पहिला पेढा आम्ही भरू जिंकला तर, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये. ठीक आहे, हा, तुम्ही त्यांना पहिला पेढा उद्या भरवणार नाहीये, तुम्हाला पहिला गुलाल मी लावणार आहे उद्या. बरं, ठीक आहे, आपण बघूया कोण गुलाल उधळतं आणि कोण पेढे वाटतं. आणि मुंबईकरांची सुद्धा उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. खूप खूप धन्यवाद.